आज बनवूया टोमॅटोची व्हायरल चटणी. म्हणजे याला खूप वेळ झाला आहे, पण मी पहिल्यांदा ट्राय करते. होप ही चांगली बनेल. गुड मॉर्निंग. आजची सकाळ झाली आहे. त्याच्यानंतर मी आवरावरी करण्यावरती होती. पहिले पण मला वडापाव खायचा होता. वडापाव घेऊन आणि त्यानंतर मी हिरवा मसाला घेतला आहे. घरी येऊन पहिले आमच्या इकडे ना हे मक्याचे दाणेसुद्धा मिळतात त्याच्याबरोबर. आणि दिस वडापाव इज सो टेस्टी. पण आमच्या इकडे वडापाव 18 रुपयाचा झाला आहे. तुमच्याकडे किती आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे एक एक करून सगळं आवरायला लागलेली मी. या व्हाईट पॅन्ट्स आहेत, या पूर्णपणे निघालेत. मला याची खूप जास्त खुशी होती, पण कपड्यांचा पसारा झाला होता. आणि आता असं झालं आहे, या सगळ्यांना मी कसं आवरू. म्हणजे ते साडीच्या ह्याच्यात टाकू की डायरेक्टली मी हे सगळा पसारा आहे तो या बॅगेमध्ये टाकू. म्हणजे कपडे जास्त आणि बॅगी कमी अशी सिच्युएशन आहे माझी. आणि त्याच्यामध्ये लाईटसुद्धा आली होती. आणि हे सगळं करता करता माझं लक्ष गेलं की माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स यायला सुरू झालं आहे. वातावरण चेंज झालं की या सगळ्या गोष्टी कॉमनली होतात. त्यानंतर वळूया आपल्या टोमॅटोच्या चटणीवर. मीनवाईल मी माझं बाकीचं सगळं कामसुद्धा आवरतच होती. इकडे मस्तपैकी खरपूस टोमॅटोंना भाजून घेतलं आहे. त्याच्यावरची मी सालं काढली आहेत. आणि जुगाड म्हणजे माझ्याजवळ दुसऱ्या वस्तू नव्हत्या, म्हणून आपल्या लाटण्याने सगळ्या गोष्टी मिक्स करून त्याच्यात बेसिक मसाले टाकून ही माझी बनली आहे डाळ, भात आणि मस्तपैकी तेवढ्यात कुकरने सुद्धा शिट्टी दिली होती. इकडे बघा, आजचा मेन्यू हा आहे डाळ भात आणि चटणी. पण हे खरंच खूप टेस्टी होतं. म्हणजे नुसती मला खायला एवढी चव समजली नाही, पण डाळ भाताच्या बरोबर खूप मस्त होतं. हे खाल्ल्यानंतर मी अराऊंड 1.5 तास झोपलेली आहे. त्यानंतर बोलली काहीतरी करावं, म्हणून टिश्यू पेपर कापून ठेवले मी, कारण की ते सोपं पडतं. आणि त्याच्यानंतर मी चेहरा क्लीन केला. म्हणजे कितीही चांगला तुम्ही फेसवॉश वापरा, थोड्या वेळानंतर कॉम्बिनेशन स्किन आहे माझी, पूर्ण चेहऱ्यावरती ऑइल होणं तर कॉमनच झालेलं आहे. संध्याकाळी भूक लागली होती म्हणून हे तळलं. आणि एवढ्यात मला समजलं आहे की आज पाणीच येणार नाही आहे. मी असा वैताग आला होता ना, कारण की घरात एवढी कामं आहेत आणि काल मी पूर्ण ड्रम खाली केला आहे. आता पाण्याचं पूर्णपणे हालत खराब आहे. तेवढ्यात मी सुप्रियाच्या घरी गेली होती आणि बघूया आता पाणी येतं की नाही.